बरेचसे प्रॉब्लेम्स येतील, चॅलेंजेस येतील आपल्यासमोर. प्रॉब्लेम्स कोणते येतील? मे बी फायनान्शियल, मे बी सायकोलॉजिकल. घरी काही इश्यू असतात, त्यामुळे आपलं मेंटल स्टॅबिलिटी नसते. थर्ड म्हणजे मी म्हणेल अपॉर्च्युनिटी, स्पेशली फॉर गर्ल स्टुडंट. तुम्हाला खूप फाईट करावं लागतं की नाही मला शिकू द्या, नाही अजून समोर शिकू द्या, लग्नानंतर करील. तर मुलींचा अजून एक वेगळा चॅलेंज असतो मुलींना. तर मला वाटते ह्या चॅलेंजांना 2 ऑप्शन आहे. तर दबून शांत बसा किंवा मग त्याला फेस करा. सो इट इज नॉट युअर ॲबिलिटी बट वॉट यू चूज टू बी डिसाइड्स युअर फेट. सो यू मे बी वीक, यू मे बी स्ट्रॉंग, बट वॉट यू चूज टू बी दॅट डिसाइड्स युअर फेट, दॅट डिसाइड्स युअर फ्युचर. तर चॅलेंजेस येतील तुमच्यासमोर ते करताना. मे बी घरच्यांचा त्रास, नातेवाईकांचा त्रास, अरे जॉब करून घे, अरे हे जॉब कर, लग्न करून घे. त्याला न जोमाता आपण ते चॅलेंज फेस कसं करायचे ते पण तुम्हाला बघितलं पाहिजे. कारण एकदा तुम्ही तुमचं फ्युचर डिसाईड केलं की मला हे करायचं आहे, तर त्या पाथवर डेडिकेशननी, जिद्दाने समोर जायला पाहिजे. आणि प्रॉब्लेम्सचं सोल्युशन पण आहेत, असं नाही. म्हणजे फायनान्शियली लोक तुम्हाला हेल्प करतील. बरेचसे NGOज आहेत, बरेचसे स्कॉलरशिप आहे. आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्मेंटनी जर तुम्हाला UPSC MPSC करायचं आहे, तुम्हाला 10 ते 15,000 स्टायपंड मिळेल. नागपूरला, नाशिकला, पुणेला तुम्हाला राहायची व्यवस्था आहे. तसंच जे आपले मायनॉरिटी कम्युनिटीज आहे, मुस्लिम, जैन, शीख, त्यांना पण जर तुम्ही प्रिलिम्स क्लिअर केलं, फर्स्ट स्टेज असतो UPSC एक्झामचा, सो यू गेट 50,000 रुपीज फॉर फर्दर स्टेप. सो फायनान्शियली इज नॉट अ इश्यू. आजकाल क्राऊड फंडिंग पण होऊन जातं, म्हणजे लोकांकडून आपण क्राऊड फंडिंग करू शकतो. नंतर असतं सायकोलॉजिकल प्रॉब्लेम, मेंटली आपण डिस्टर्ब राहू शकतो. तर ते स्वतःकडे न ठेवता डिस्कस करा मित्रांशी वगैरे. आणि इफ यू वॉन्ट यू मे कन्सल्ट ॲन एक्सपर्ट ॲज वेल, मे बी सम सायकोलॉजिस्ट. पण त्याला निग्लेक्ट न करू. आजकाल मेंटल हेल्थ पण एक WHO प्रमाणे खूप मोठा, म्हणजे ॲज गुड ॲज पॅन्डेमिक लेवलला पोचलेला आहे. सो डोंट निग्लेक्ट दॅट ॲज वेल. आणि बाकी असते मग त्या फील्डची रिस्क. तुम्ही जो करिअर पाथ निवडला आहे त्या फील्डची रिस्क जी असते तो पण एक खूप मोठा चॅलेंज आहे. मग ते रिस्क कमी कशी करायची? तुमचं प्लॅनिंग, जे करिअरचं प्लॅनिंग आहे ते बरोबर झालं पाहिजे. तुमचं मग हार्डवर्क, डेडिकेशन, आणि मी तर म्हणेल स्मार्ट वर्क. हार्डवर्कपेक्षा आजकाल स्मार्ट वर्क आलेलं आहे. कॉम्पिटिशन एवढी आहे, आय विल नॉट से इट इज अ कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड, इट इज अ हायपर कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड. आज 110 फॉरेस्ट वॅकन्सीसाठी 2.5 ते 3 लाख मुलं बसले होते. त्यातले फक्त 110 मुलं शेवटी सिलेक्ट झाले. तसेच UPSCला, सिव्हिल सर्व्हिस एक्झामला 10 ते 12 लाख लोक भरतात. रेल्वेला 25 लाख लोकांचा फॉर्म येतात. तशा हायपर कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये इफ यू वॉन्ट टू सस्टेन युअर सेल्फ, यू नीड टू डू स्मार्ट वर्क. आता स्मार्ट वर्क म्हणजे काय? हार्डवर्क विथ इफिशियन्सी, दॅट इज अ सिम्पल एक्सप्लेनेशन फॉर दिस स्मार्ट वर्क. म्हणजे फक्त उन्हात राहून घाम गाळणे ते पण आपण करू शकतो, किंवा धावून रनिंग करून घाम गळू शकतो, तो पण करू शकतो. घाम तर दोघांकडे निघत आहे, पण फायदा कुठे होऊन राहिला? तो मुलगा धावून बाजू मेहनत करतो तिथे. सो फक्त जे आता तुम्ही अभ्यास करत आहात, तर समोर पुस्तक ठेवली आहे, तुमचं दिमाग कुठे दुसरीकडे आहे, आणि मी आज 4 तास अभ्यास केला, घरी छातीवर करून सांगायचं काय मतलब नाही. 2 तास अभ्यास करा, पण डू क्वालिटी वर्क, क्वालिटी हार्डवर्क. तुम्ही प्लॅन करा, की नियोजन करा, की आज मला हे अभ्यास करायचा आहे, हे झालं पाहिजे. मग काय पण हो, मित्राचा वाढदिवस हो, की मैत्रिणींना फोन केला असेल, तुमचे तर नसतील आता, किंवा मग दुसरे काय प्रॉब्लेम असतील, पण तो आजचा प्लॅन झालाच पाहिजे. दॅट वी कॉल ॲज कमिटमेंट. इफ यू डोंट हॅव कमिटमेंट, यू आर गोईंग ऑन द रॉंग पाथ. नंतर असते पर्सिव्हरन्स. भले यू हॅव गॉट सम चॅलेंजेस इन द पाथ, but with dedication you want to continue that on that path. That is called as perseverance.
आज तो आपण पिक्चर बघितला सिद्दीकीचा, जितन मांझी, त्याच्यावर जो बेस होता फिल्म माउंटेन मॅन, दशरथ मांझी, सॉरी. त्या माणसाची कमिटमेंट काय होती यार, ना गव्हर्नमेंटकडून पैसा ना कुठून, सब्बल आणि गेला बिचारा आणि एक अख्खं त्यानं पहाड खोदून काढलं रोड बनवायला. दॅट इज कॉल्ड ॲज कमिटमेंट, दॅट इज कॉल्ड ॲज perseverance to continue on the path even though there are some challenges. So if you want to achieve something, you need to do some sacrifices. You need to put hard work, you need to put smart. असंच कोणी सहज ग्रेट नाही बनत. आता मोहम्मद अली जे होते ग्रेट बॉक्सर US चे, नाव सगळ्यांनी ऐकलं असेल ना? कोणी नाही ऐकलं मोहम्मद अलीचं नाव? कोणी नाही ऐकलं? सगळ्यांनी ऐकलं असेल. तर तो प्रॅक्टिस अशी करायचा, म्हणजे ही वूड काउंट द नंबर ऑफ अवर्स वन्स हिज बॉडी स्टार्ट्स टू पेन. समजा आपण काही गेलो, काही समजा प्रॅक्टिस करत आहोत, आपण 2 तास प्रॅक्टिस केला, आपण म्हणतो 2 तास प्रॅक्टिस केली आज, पण तो टाईम काउंट करायचा जेव्हा त्याची बॉडी पेन करायची. प्रॅक्टिस केल्यावर जेव्हा बॉडी पेन करायची, देन विल स्टार्ट काउंटिंग. त्याचं म्हणणं होतं की देन इट मॅटर्स. वन्स युअर बॉडी स्टार्ट्स पेनिंग, देन इट स्टार्ट्स मॅटर, बिकॉज देन यू कॅन अचीव द सक्सेस. कारण 2 तास 3 तास सगळेच प्रॅक्टिस करते, पण ते एकदा पेन आल्यावर बहुतांश लोक थांबून जाते. इफ यू वॉन्ट टू स्टँड आउट इन द हर्ड, यू नीड टू वर्क हार्ड, वर्क स्मार्ट. रादर आय वुड से वर्क हार्डर अँड वर्क स्मार्टर. सो दिस वॉज फ्रॉम माय साईड. ॲक्च्युली थोडे अजून जर मोठे असते तर वी कॅन गो फॉर मोर career options, and if you want we can discuss more on options available for the career. But main thing आज तर मला असं वाटते की तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि तुमचं कॅरेक्टर हे पण तुम्ही सोबत डेव्हलप केलं पाहिजे. आय थिंक वांद्रे सर क्लास घेऊनच राहिले पर्सनल डेव्हलपमेंटचं, आणि इट रिअली मॅटर्स. तुमचे सॉफ्ट स्किल्स जे आहे, the way you communicate, the way you argue, the way you present yourself in front of people, that also matters along with your hard skills. म्हणजे academically you might be sharp 90%, 95%, ठीक आहे, and that is good, that is required. But along with that, तुमचे soft skills, how do you manage the people, how do you understand the people, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह समजणे आणि त्यांना मोटिवेट करून त्यांच्याकडून काम करून घेणे. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज सॉफ्ट स्किल, इंटरपर्सनल स्किल. सो माझं म्हणणं अलॉंग विथ अकॅडमिक्स ऑल्सो फोकस ऑन दी पर्सनल डेव्हलपमेंट. त्याच तुमचं आलं कॅरेक्टर, म्हणजे चारित्र्य. कॅरेक्टर इज बिल्ड ऑन द व्हॅल्यूज अँड मोरॅलिटी. तुमची नैतिकता आणि तुमचे संस्कार तुमचे झाले आहेत, त्या बेसवर तुमचं म्हणजे कॅरेक्टर. अँड विदाउट कॅरेक्टर यू कॅनॉट सर्वाईव्ह इन दॅट फील्ड. आज विजय माल्याकडे पैसा आहे, पण इज्जत किती आहे? 0. ते त्यापेक्षा खाली असेल आपल्या भारतात ॲटलिस्ट. पण तेच तुम्ही बाकी बनान. अब्दुल कलामकडे काय होतं? एक ब्रीफकेस घेऊन तो आला होता ॲज अ प्रेसिडेंट, आणि तेच ब्रीफकेस घेऊन घरी गेला. फक्त तो 4 तास झोपायचा आणि बाकीचे तास तो देशाला त्यांनी दिले होते. तर आज अब्दुल कलामसारखे लोक आपल्याला पाहिजे, ना की विजय मल्ल्यासारखे. म्हणून युअर कॅरेक्टर हे इम्पॉर्टंट आहे, अँड इट इज बिल्ट ऑन युअर व्हॅल्यूज. तुमचे इथिकल व्हॅल्यूज, तुमचे मोरल व्हॅल्यूज, याच्यात तुमचं कॅरेक्टर ठरतं. आणि कॅरेक्टर हेल्प्स यू इन बिल्डिंग अ पर्सनॅलिटी. तर माझं म्हणणं आहे, अलॉंग विथ युअर अकॅडमिक स्टडीज, डू फोकस ऑन दिस स्किल्स. whenever you get chance to take participate in the debate competition, and it was good. तुम्ही उभे राहून आज उत्तर दिलं, दॅट वॉज व्हेरी कमेंडेबल. आणि मला वाटते हे खूप महत्त्वाचं आहे. आणि नंतर तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलप करताना थोडा त्रास होतो, म्हणजे एकदा वय झाल्यावर. पण तुम्ही सध्या सगळे लहान आहेत होपफुली, तर वी हॅव लॉट ऑफ टाईम, लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटी. त्याच्यावर पण सुद्धा काम करा. ठीक आहे, आधी थोडा त्रास होईल, मे बी लोक हसतील, हसू द्या. 4-5 प्रयत्नानंतर तुम्ही त्यांच्यावर हसणार. सो डोंट वरी, आणि बी करेजियस अँड बी बोल्ड टू टेक एनी इनिशिएटिव्ह.
सो करिअर गायडन्समध्ये माझं म्हणणं हेच आहे की सिलेक्ट द करिअर ऑन द बेसिस ऑफ युअर स्ट्रेंथ, weakness, opportunity and threats. Along with that, have both the practical approach as well as the passion. And while doing this, focus also on your personality, your character building. आणि जर तुम्हाला आणि पेशन्स काही लोकांना ठेवावं लागेल, काही लोकांची नसते तेवढी घरून परिस्थिती. पण असं नाही की त्यांचे जे एम्स आहेत, त्यांचे जी गोल्स आहेत ते पूर्ण होणार नाही. आपण जरी आधी लहान लहान स्टेप घेतले पण नंतर वी कॅन गो फॉर जायंट लीप. प्रतीक्षा तोंडवालकरचं तुम्ही नाव ऐकलं असेल 2-3 दिवसात, नाही ऐकलं का? प्रतीक्षा तोंडवालकर, ती होती स्वीपर SBIला, जे झाडू वगैरे साफ करते SBIमध्ये. ती आज आहे AGM, असिस्टंट जनरल मॅनेजर. म्हणजे वन ऑफ द टॉप मोस्ट पोस्ट वन कॅन अचीव. आणि ती विधवा होती जेव्हा ती स्वीपरला लागली होती. तिने इंटरनल एक्झाम दिली, अभ्यास केला आणि आज ती AGMला आहे. सो भले तुमची सुरुवात भली आधी स्ट्रगल खूप असेल, तुमचे स्टेप्स छोटे असेल, चालेल, पण तुमचा गोल, तुमचा एम तो सुटला नाही पाहिजे. पर्झ्यू करा त्या गोलच्या मागे, हार्डवर्क टाका, कॉमन सेन्स लावा आणि शुअरली you can reach that goal. So this is from my side. If anybody has any questions, जर क्वेश्चन्स काय असतील, so we can take those questions. आणि वांदिले सर आणि आधार फाउंडेशन यांनी मला मंच दिला.